नमस्कार मुलीनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे. बातमी लग्नाची आहे आणि हे जे स्थळ आहे ते अमरनाथमधून आहे. नवरा मुलगा जो आहे त्याने आम्हाला जी माहिती पाठवली ती माहिती मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. त्या अगोदर काही गोष्टी सांगतो आहे. मुलीनो, तुम्ही कुठल्याही विवाह केंद्रात तुम्हाला जायची गरज नाही, कारण आमचे जे व्हिडिओ आहेत त्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट सगळ्या स्थळांचे, विवाह स्थळांचे संपर्क तुम्हाला पूर्णपणे मोफत मिळतात. पूर्णपणे तुम्हाला पैसे आम्हाला द्यायची गरज नाही. सगळ्यात महत्त्वाचं, तुमचा फोटो बायोडाटासुद्धा आम्हाला द्यायची गरज नाही, हे सगळ्यात लक्षात ठेवा. बऱ्याच ठिकाणी तुमचे फोटो चुकीच्या पद्धतीने वापरले जातात. आता मी बऱ्यापैकी मगापासून प्रयत्न करत होतो लाईव्ह राहण्याचं, परंतु लाईव्ह राहू शकलो नाही, कारण दिवसभर मला व्यत्यय येत होतं. कारण आमच्याकडे थोडा नेटवर्कचा इश्यू आहे आणि लाईटीचा पण इश्यू आज झाला होता. त्याच्यामुळे प्रत्येक वेळी माझं वायफाय बंद होत होतं आणि त्याच्यामुळे आवाज लोकांना जात नव्हता. तर मुलीनो, तुम्ही समजून घ्या मला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी लोक फसवाफसवीचे धंदे करत आहेत, लोकांना आर्थिक फसवणूक करत आहेत, लोकांचे फोटो दाखवून पैसे कमवत आहेत, हे चुकीचे धंदे चालले आहेत. त्यांना मोडीत काढण्यासाठी मी काम करतो आहे. मला तुम्ही सामाजिक संघर्ष या यूट्यूबवरती बघत असता आणि सामाजिक संघर्षावरती तुम्हाला ज्या बातम्या मिळतात त्या खऱ्याखुऱ्या असतात. खोट्या बातम्या मी शो करत नाही. आणि जर मी केव्हा खोट्या बातम्या जर शो केल्या तर माझी लिगली कंप्लेंट तुम्ही करू शकता, लिगली तक्रार तुम्ही करू शकता. तर मुलीनो, तुम्हाला एक छानपैकी बातमी घेऊन आलो आहे. बातमी आहे अमरनाथमधून. अमरनाथ मुंबईमधला नवरा मुलगा आहे. त्या नवरा मुलाचं सगळं व्यवस्थित डिटेल्स तुम्हाला मी देणार आहे. तुम्ही वही आणि पेन घ्यायचं आहे, तुम्हाला संपूर्ण डिटेल मी देणार आहे. मुलीनो, या मुलाचा मी ईमेल नंबर सांगणार आहे, कारण ही व्यक्ती जी आहे ती प्रतिष्ठित व्यक्ती आहे. म्हणजे प्रचंड व्यस्त असणारी व्यक्ती आहे. डायरेक्टर म्हणून काम करतात ते. आणि मी सगळं डिटेल तुम्हाला सांगणार आहे. परंतु तुमच्या लक्षात आलं असेल, प्रोफाईल थोडंसं थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की व्यक्ती काय असेल. त्यामुळे त्यांना कामामध्ये अडथळा नको आहे म्हणून त्याने ईमेल दिला आहे. त्याने सांगितलं फक्त ईमेल आमचा शो करा, बाकी संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. तर बातमी अंबरनाथमधून आहे. म्हणजे जे लोक मुंबईमधून बघत असतील आणि तुमची मुलगी जर लग्नाची असेल तर तुम्हाला हे मोफतमध्ये स्थळ सांगतो आहे, पूर्णपणे मोफत. आमचा चॅनल जो सामाजिक संघर्ष या नावाने चॅनल आहे, तिथे तुम्हाला लग्नाच्या बातम्या मिळतात. खऱ्याखुऱ्या बायोडाटा असतात, खरे असतात. कुठली दिशाभूल केली जात नाही, फसवणूक केली जात नाही. जर फसवणूक केली तर मी गुन्हेगार असेन, हे मी पुन्हा सांगतो आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही कुणाचे फोटो दाखवून पैसे लुटत नाही. कुठल्याही मुलींचे फोटो दाखवून आम्ही कमाई करत नाही, हे लक्षात घ्या. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कुठल्याही मुलाचासुद्धा आम्ही प्रोफाईल हेच केलं पाहिजे किंवा हेच स्थळ चांगलं आहे असं आम्ही ठामपणे सांगत नाही. कशाला? कारण कुठल्याही मुलीचं नुकसान मला करायचं नाही आहे. कळलं ना? तर हे लक्षात घ्या. तुम्हाला जे स्थळ पसंत असेल, म्हणजे मुलींना जे स्थळ पसंत असेल त्या स्थळाला तुम्ही कॉल करू शकता. मुलींनो, सगळ्यात महत्त्वाचं सांगतो तुम्हाला की आमच्याजवळ जेवढे बायोडा लोक देत असतात ते खरेखुरे असतात. खोटे बायोडा आम्ही शो करत नाहीत. जरा जरी तुम्हाला संशय आला, जरा जरी संशय आला तर कृपया मला सांगायचं आहे की असं जी व्यक्ती आहे ती विवाह केंद्रवाली आहे आणि त्यांनी आम्हाला पेमेंट करायला सांगितलं किंवा आमच्याकडून बायोडा घेतला आणि आम्हाला स्थळाचं काय सांगितलंच नाही. असं जर काय असेल तर मला कृपया सांगा, तो बायोडा मी उडवून टाकणार आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचं, कोणी जर तुमचा बायोडा घेतला तर मला सांगा कृपया, मग मला कळेल की कोण तुमचा बायोडा मागतायत ते. हे लक्षात घ्या. कृपया मुलीने सांगायचं आहे मला. कारण काय, तुमची दिशाभूल होऊ नये, कुठे फसवणूक होऊ नये. कारण जे कोण बायोडा घेतात ते आमच्या निगराणीखाली असणार आहेत. मुलींचे जे बायोडा मागून घेतात ते लोक आम्ही त्यांच्यावर वॉच ठेवून असणार, हे लक्षात घ्या. आम्ही खूप काळजी घेतो मुलींची. त्यामुळे मुलींनो, हे लक्षात घ्या. कुणाला जरी बायोडा दिला तरी मला त्यांचा फोन नंबर सांगायचा की असं या व्यक्तीला आम्ही बायोडा पाठवून दिला आहे. तो बायोडा तो फोन नंबर आम्ही आमच्या कॉम्प्युटरमध्ये मी सेव्ह करणार, जेणेकरून कुठे कोणाची फसवणूक होऊ नये यासाठी. बरं मुलींनो, हा जो बायोडा आहे तो वाचून दाखवते तुम्हाला. बायोडा घ्या.
हा जो नवरा मुलगा आहे त्याचं सरनेम अवसरे. मुलगा 22/8/1989 आहे. नवरा मुलाचं नाव आहे अवसरे. सरनेम आहे अवसरे, लिहून घ्या. हा मुलगा 22/8/1989 आहे. 22/8/1989 सायंकाळी 7:45 जन्म झाला आहे. 7:45 जन्मवेळ आहे. उल्हासनगर ठाणेमध्ये जन्म झालेला आहे. उल्हासनगरला. मुलगा प्रथमवर आहे, घटस्फोटित नाही आहे. प्रथमवर आहे, हे लक्षात घ्या. लिहिलात. कुडादेशकर ब्राह्मण नवरा मुलगा आहे. हा जो मुलगा आहे तो कुडादेशकर ब्राह्मण आहे. कुलदैवत भगवती देवी धामापूर. धामापूर हे कोकणामध्ये आलं. कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण तालुका, तिथे धामापूर गाव आहे. धामापूरमध्ये भगवती देवीचं मंदिर आहे, ती त्यांची कुलदैवता आहे, हे लक्षात घ्या. गोत्र वशिष्ठ आहे. नाडी मध्य वशिष्ठ गोत्र आहे. मध्य नाडी आहे. मध्य नाडी आहे. मेष रास आहे. मुलाची रास मेष आहे. मनुष्यगण आहे. उंची 5 फूट 5 इंच आहे. शिक्षण BMS आहे. शिक्षण नवरा मुलाचं शिक्षण BMS आहे. क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून तो काम करतोय. नवरा मुलगा क्रिएटिव्ह डायरेक्टरचं काम करतोय. 2,90,000 महिना कमाई आहे. नवरा मुलाने जी कमाई सांगितली आहे 2,90,000 ही कमाई सांगितलेली आहे, हे लक्षात घ्या. जो बायोडा समोर सांगतात तेच मी सांगतोय. जे काय आहे ते सांगतात तेच मी सांगतोय. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही चालतं त्यांना. शाकाहारी आणि मांसाहारी ते आहेत. त्यांच्या कुटुंबामध्ये 5 माणसं आहेत, 5 सदस्य आहेत कुटुंबामध्ये. त्यांची जी फॅमिली आहे तिथे 5 लोक आहेत. त्यांनी सांगितलं नाही किती भाऊ आहेत किती बहिणी आहेत, काही सांगितलं नाही. 5 सदस्य आहेत, एवढं लक्षात ठेवा. आता ते सध्या अंबरनाथला राहतात. अंबरनाथमध्ये राहत आहेत. लिहून घ्या. आता राहण्याचं ठिकाण आहे अंबरनाथ. मूळ गाव त्यांचा वराड. हे वराड कुठे आलं? कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा मालवण तालुका मध्ये वराड असं गाव आहे, ते त्यांचं गाव आहे. आईचं माहेर सिंधुदुर्गामध्येच वेतोरे या ठिकाणी आहे. सरनेम वालावलकर सांगितलं आहे त्यांनी. आईचं माहेरचं नाव वालावलकर आहे. नवरा मुलाची जी अपेक्षा आहे, नवरा मुलाला जी मुलगी हवी आहे ती मनमिळावू पाहिजे आणि पदवीधर असावी असा त्यांचा आग्रह आहे. त्यांना जी वधू पाहिजे ती मनमिळावू आणि पदवीधर असावी अशी त्यांची अपेक्षा आहे. नवरा मुलाचा ईमेल घ्या. नवरा मुलाचा ईमेल घ्या. स्मॉलमध्ये आहे ईमेल. नवरा मुलाचा ईमेल घ्या.
त्यांनी फोन नंबर शो करू नको म्हणून सांगितलं आहे. बाकी सगळ्या स्थळांचे मी फोन नंबर शो केलेले आहेत. टोटल 900 व्हिडिओ आम्ही अपलोड केलेले आहेत. किती? 900पेक्षा जास्त व्हिडिओ आम्ही अपलोड आत्तापर्यंत केलेत. अजून होणार आहेत भरपूर. आत्तापर्यंत आम्ही 900पेक्षा जास्त व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. नवरा मुलाचा ईमेल घ्या. ASHISHAVSARE @gmail.com हा नवरा मुलाचा ईमेल आहे. ईमेल पुन्हा एकदा ऐका. नवरा मुलाचा ईमेल पुन्हा एकदा ऐका. ASHISHAVSARE @gmail.com. अविनाश अवसरे @gmail.com. नवरा मुलाचं जे नाव आहे ते अविनाश अवसरे आहे, एवढं समजलेलं आहे. अविनाश अवसरे @gmail.com हा त्यांचा ईमेल ID आहे. ज्या ज्या मुली सुशिक्षित आहेत, पदवीधर आहेत, त्या मुलींनीच त्यांना मेसेज करायचा आहे. इतर मुलींनी मेसेज त्यांना करायचा नाही आहे. परंतु जर गरीब वधू आम्हाला बघत असतील तर गरीब वधूंसाठी इतर विवाहस्थळं आम्ही अपलोड केलेली आहेत. आम्ही खरीखुरी विवाहस्थळं अपलोड करत असतो. खोटी विवाहस्थळं जर अपलोड केली तर आम्ही कायदेशीर गुन्हेगार ठरू. मुलींनो, काही ठिकाणी विवाह केंद्रवाले सुद्धा आमच्याकडे जाहिराती देत आहेत. काही विवाह केंद्र सुद्धा आमच्याकडे जाहिरात देत आहेत, हे लक्षात घ्या. त्यामुळे कुठल्या विवाह केंद्राने जर तुमच्याकडे आर्थिक मागणी केली तर कृपया आम्हाला सांगा, किंवा तुमच्याकडे फोटो बायोटा मागितले, कुणीही मागितले जरी, म्हणजे चांगल्या व्यक्तीने मागू देत, नाहीतर विवाह केंद्राने मागू देत, जे लोक तुमच्याकडे फोटो बायोटा मागतात कृपया त्यांचा संपर्क क्रमांक आम्हाला फक्त शेअर करायचा, बाकी काही करू नका. का? तुमचं भविष्यात कुठलं नुकसान होऊ नये यासाठी आम्हाला ते पाहिजे, बाकी काही नाही. टेन्शन घेऊ नका. आम्हाला पैसे द्यायचे नाही आहेत किंवा आम्हाला बायोटासुद्धा पाठवू नका. फक्त सांगा की गावडे काका असं असं आम्ही अमुक व्यक्तीला आम्ही फोटो बायोटा सेंड केला आहे, इतकंच सांगा आम्हाला, बाकी काहीही सांगू नका मला. तुमचा बायोटा अजिबात नाही सांगितला तरी चालेल, पण आम्हाला कळू देत की कोणी तुमचे फोटो बायोटा घेतले आहेत ते. कारण भविष्यात तुम्हाला कोणता धोका असता कामा नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, हे लक्षात घ्या. मुलींनो, सामाजिक संघर्ष हा यूट्यूबवरती जो चॅनल आहे तिथे तुम्हाला लग्नाच्या बातम्या मिळतात. जेवढे व्हिडिओ टाकले ते खरेखुरे आहेत, खोटे व्हिडिओ आम्ही प्रसारित करत नाही. तुम्हाला जर आमचं काम आवडत असेल तर तुम्ही कृपया एकदा सबस्क्राईब करून ठेवा. त्यामुळे तुम्हाला प्रचंड व्हिडिओ मिळत जातील आणि प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला प्रत्येक स्थळाचा फोन नंबर खराखुरा मिळत जाईल. तुम्हाला माहिती चांगली वाटली असेल तर इतर लोकांना शेअर करायला हरकत नाही, किंवा इतर तुमचे जे ग्रुप असतील मित्रमैत्रिणींचे त्यामध्ये अवश्य आमचा उल्लेख करावा.
सामाजिक संघर्ष या नावाने जे यूट्यूब आहे, इथे लग्नाची खरीखुरी स्थळं मिळतात असं इतर लोकांना सांगा, जेणेकरून जे लोक लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्यांचं नुकसान होत आहे, फसवणूक होत आहे, दिशाभूल केली जाते, अशा लोकांना तुम्ही सावध करा. अशा लोकांना सांगा की असं एक यूट्यूब चॅनल आहे, तिथे खरीखुरी लग्न जुळतात. मुलींनो, आमचं जे यूट्यूब आहे ते जाहिरात चॅनल आहे. आम्ही जाहिरात माध्यमातून लग्न जुळवतो आहे. कारण तुम्हा मुलींचे फोटो व्हायरल केले जात आहेत, चुकीच्या मार्गाने व्हायरल केले जातात. तुमच्या बायोडाटांचा चुकीचा वापर केला जातो. अनाथ आश्रम या नावाने लोकांना ते फोटो दाखविले जातात. मुलगी गरीब आहे हे सांगितले जाते किंवा मुलीचे आईवडील नाही आहेत, काका मामा कोणी नाही आहेत, मुलीला घर नाही आहे असं सांगितलं जातं आहे आणि लोकांची दिशाभूल केली जाते, लोकांना फसवलं जातं आहे. त्यामुळे तुम्ही सावध राहा. कुणाला फोटो बायोटा न देता तुमचं इथे लग्न जुळू शकतं, हे लक्षात घ्या. कुणाला फोटो बायोटा द्यायची गरज नाही, हे लक्षात घ्या. काळजी घ्या, कारण तुमच्या एका फोटोवरती प्रचंड कमाई केली जाते आणि तुमचा फोटो अशा चुकीच्या लोकांच्या जर हातात मिळाला तर तो तुमचा फोटो चुकीच्या सॉफ्टवेअरमध्ये बसवून तुमचे नको ते म्हणजे व्हिडिओ म्हणा किंवा नको त्या ठिकाणी तो फोटो वापरला जाईल आणि चुकीचं काम केलं जाईल, हे लक्षात घ्या. काळजी घ्या. तुमचा फोटोसुद्धा कुठे लीक होऊ नये यासाठी तुम्ही तुमचा फोटो ओनली मी करा, म्हणजे फक्त तुम्हीच बघू शकता तो फोटो किंवा तुमचे महत्त्वाचे फ्रेंड बघू शकतात. तुम्ही चुकीच्या लोकांना सोशल मीडियावरती फ्रेंड करू नका. जर विश्वास असेल तर त्यांना फ्रेंड करा, हे लक्षात घ्या. मुलींनो, आमचं काम जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इतर व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करू शकता किंवा इतरांपर्यंत पोचवू शकता. तुम्हाला जर संपर्क मिळाला नसेल, म्हणजे आता जे स्थळ सांगितलं आहे त्याचा संपर्क मिळाला नसेल तर पुन्हा रिपीट व्हिडिओ पाहू शकता. आणि जर तुमच्या नात्यामध्ये योग्य वधू असेल तर त्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता. जर आम्हाला पॉईंट द्यायचे असतील, 1 रुपया खर्च न करता आम्हाला तुम्ही पॉईंट द्यायचं असेल तर तुम्ही या व्हिडिओला हाईपसुद्धा करू शकता. हाईप म्हणजे तुम्ही काही पॉईंट देणार आम्हाला आणि ते पॉईंट जर दिला तुम्ही तर आम्ही अजून खूप काही माहिती ॲटोमॅटिक तुम्हाला मिळत जाणार आहे. ॲटोमॅटिक तुम्ही भले सबस्क्राईब नाही केलात तरीसुद्धा तुम्हाला मिळेल आणि सबस्क्राईब केलात तर प्रचंडच मिळेल. आत्तापर्यंत आम्ही 900 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि अजून तुम्हाला प्रचंड व्हिडिओ मिळत जातील. मुलींनो, तुम्हाला माहिती आवडली असेल शेअर करण्यात विसरू नका. आम्ही रजा घेतो. धन्यवाद.